आपण सॅमसंगच्या सिक्युरिटी आणि Security and privacy. सिक्युरिटी आणि Auto blocker. प्रायव्हसीबद्दल Permission माहिती usage. घेणार आहोत. तर सॅमसंग डिव्हाइसमध्ये सिक्युरिटी आणि प्रायव्हसी यामध्ये खूप महत्त्वाची सेटिंग आहे ऑटो ब्लॉकर. याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर ऑटो ब्लॉकरबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे पहा. यामध्ये आपण खूप महत्त्वाची आणि सेन्सिटिव्ह माहिती सांगणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खास करून सॅमसंगच्या युजरसाठी तर खूप वरदानदायक आहे. चला, तर आपण Security and privacy. स्टेप बाय स्टेप Auto blocker. सिक्युरिटी Permission आणि usage. प्रायव्हसीबद्दल बघूया. Scanning for security issues. पहिल्यांदा इथे ज्यावेळेस तुम्ही सेटिंगमध्ये जाल सिक्युरिटी आणि प्रायव्हसीमध्ये, तिथंच पहिल्यांदाच Search. Looks good. स्कॅनिंग करतं आणि लुक तुम्हाला येतं. म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर तिथे तुम्हाला रिझल्ट देतं. यामुळे सॅमसंगच्या सिक्युरिटी आणि प्रायव्हसीमध्ये खूप महत्त्वाचे सेटिंग्स आहेत. No threats found. नो थ्रेट्स फाउंड. आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत कोणकोणत्या सेटिंग्स आहेत No काय. secure. Lock screen. Screen lock is set. Good. इथं तुम्हाला कोणत्या तुमच्या सेटिंगमध्ये काय बदल करायचे असतील किंवा काय त्याला मोबाईलला जाणवलं की बाबा तुमच्या सेटिंगमध्ये काही बदल हवे आहेत, तर ते इथं डिस्प्ले बारमध्ये देतात. Account security. No recommended actions. Good. अकाउंट सिक्युरिटी, नो रेकमेंडेड ॲक्शन्स, गुड. Lost device protection. This phone is allowed to be found when lost. Good. App security. No threats found. ॲप सिक्युरिटी, नोट सेंड फाउंड्स. Updates. No recommended actions. अपडेट्स, नो रेकमेंडेड ॲक्शन्स. Additional secure. Screen lock and biometrics. स्क्रीन लॉक अँड Pattern. बायोमेट्रिक्स. ते Fingerprints. नंतर आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघूया. Auto blocker. Auto Your phone is blocker. protected. आपल्याला आजची सगळ्यात महत्त्वाची सेटिंग बघायची ती ऑटो ब्लॉकर. ऑटो ब्लॉकरबद्दल आपण सविस्तर माहिती Auto घेऊया. blocker. Auto blocker. More options. Auto blocker. On. सिक्युरिटीमध्ये Switch. जायचं, सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसीमध्ये जायचं, तिथं ऑटो ब्लॉकर असतं. ऑटो ब्लॉकर ऑन ऑफ करायचं, ऑन करायचं आहे. तर Auto आपण blocker ऑन helps कॉल keep you करून safe from ठेवलेलं आहे. security threats, suspicious activity, and privacy risks. Auto blocker helps keep you safe from security threats, suspicious activity, and privacy risks. Blocks apps from काय काम unauthorized करतं बघूया. sources. मी ऑटो ब्लॉकर हे का महत्त्वाचं आहे आणि का सगळ्यांबरोबर शेअर करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवा असं सांगतोय, त्याचं तुम्हाला या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जरूर कळेल. तर शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. Only apps from authorized sources, such as the Play Store. Blocks apps from unauthorized sources. ब्लॉक्स ऑफ अनऑथराइज्ड सर्व्हिस. याचा अर्थ काय आहे इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे बघा थोडक्यात. Only apps from authorized sources, such as the Play Store or Galaxy Store, can be installed. This helps prevent the installation of malicious apps. याचा अर्थ काय होतो तर प्ले स्टोअर किंवा सॅमसंगच्या डिव्हाइस म्हणजे सॅमसंग स्टोअरवरून व्यतिरिक्त कुठूनही तुम्ही साईड लोडिंग ॲप घेत असाल तर ते सुरक्षित किती लॉक केलं जातं. याच्यामुळं ऑटो ब्लॉकरमुळं लॉक केलं जातं. याचा फायदा काय तर तुम्हाला मालवेअर्स किंवा हॅकर्स कोणत्याही प्रकारचे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये टाकू शकत नाहीत किंवा तुम्ही स्वतःही कुठूनही अननोन ॲप्स डाउनलोड करू शकत नाही. अननोन ॲप्स म्हणजे सॅमसंगच्या सॅमसंग स्टोअर आणि प्ले स्टोअर या दोन्ही स्टोअर्सवरून सोडून जर कुठूनही ॲप डाउनलोड केलं जात असेल तर ते अननोन ॲप्स ठरलं जातं. Blocks commands by USB cable. हे फार महत्त्वाचं आहे. हे फार अशासाठी महत्त्वाचं आहे, काही गोष्टींमध्ये तुम्ही ऐकत असता की सार्वजनिक अमुक एका ठिकाणी चार्जिंगला मोबाईल लावला आणि अकाउंट हॅक झालं किंवा माझा मोबाईल हॅक झाला, या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर या गोष्टी कोणत्या प्रकारच्या घडू नयेत म्हणून हे एक सेटिंग आहे. तर आपण याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. Malicious chargers, computers, and other devices won't be able to send commands to your phone when connected using a USB cable. म्हणजे चार्जर्स किंवा अदर्स कमांड्स असतात, जसे की काही कमांड्स असतात, त्या कमांड्स तुमच्या मोबाईलवरती रन केल्यानंतर तुमचा मोबाईल पूर्णपणे हॅक होतो. हॅक झाला की तुमचे सर्व कमांड्स म्हणजे तुमचे सर्व मोबाईल तो हॅकर किंवा ती समोरची व्यक्ती हॅक करू शकते किंवा ते वापर करू शकते. तर ह्याला काय करतं तर हे Blocks commands by USB cable. जे काही USB केबलनं कमांड्स दिल्या जातात त्या पूर्णपणे ब्लॉक केल्या जातात. त्याच्यामुळे तुमचा डाटा एक सुरक्षित होतो. अशा प्रकारचे हे एक ऑटो ब्लॉकमध्ये महत्त्वपूर्ण सेटिंग्स आहेत. Malicious blocks malware images in messaging apps. ब्लॉक्स मालवेअर अँड मेसेजिंग ॲप. When you receive a message with an image that's suspected of containing malware, the image will be blocked to keep you safe. तर अशा प्रकारचे काही मालवेअर्स असतील किंवा अशा प्रकारचे काही मालवेअर्स किंवा इमेजेस आले की त्यांना मोबाईलला वाटलं की बाबा याच्या माध्यमातून तुम्हाला धोका आहे, तर अशा प्रकारचे मालवेअर्स किप्स सर्व प्रकारचे सॅमसंग डिव्हाइस स्वतः ब्लॉक करून टाकतो. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा धोका राहत नाही.
Blocks non-official software updates. Prevents installation of system software that hasn't been certified by Samsung. This can stop malicious software from being installed on your phone. हे बघा, हे पण खूप महत्त्वाचं आहे. सॅमसंग डिव्हाइसच्या ऑथोराईज सर्व्हिस किंवा ऑथोराईज वेबसाईटवरूनच जे प्रकारचे सॉफ्टवेअर अपडेट येतात तेच इथं अपडेट होऊ शकतात. तेच अपडेट करण्याची तुम्हाला परवानगी भेटते. अदरवाईज जर कोणत्याही प्रकारचे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जर अपडेटसाठी आले असतील तर ते पूर्णपणे ब्लॉक केले जातात. ह्या खूप महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत. तुम्ही आत्ताच जाऊन तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जावा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर सिक्युरिटी प्रायव्हसीमध्ये जाऊन तिथे ऑटो ब्लॉकर नाव सेटिंग ऑन करून घ्या. शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून पुढे आपण माहिती घेणार आहोत. Maximum restrictions. Provides extra strong protection for people who may be the target of sophisticated cyber attacks. Most मॅक्सिमम people don't रेस्ट्रिक्शन्स. need this level of protection. If you turn this on, some of your phone's features will be restricted. ही सेटिंग कशासाठी आहे तर ज्यांना अशा लोकांसाठी केलेलं आहे की ज्यांना मालवेअर्स किंवा हॅकर्स ट्रॅक करतात किंवा एक टार्गेट करतात, अशा लोकांसाठी ही सेटिंग तयार केलेलं आहे. तर आपण या सेटिंगबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही फार सेटिंग महत्त्वाची आहे. या सेटिंगनंतर काही मोबाईलमध्ये थोडासा बदल होतात, रिस्ट्रिक्ट मोबाईल बनतो, परंतु तुमच्या सिक्युरिटीसाठी आणि सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हेही सेटिंग तुम्ही हातात चालू करून घ्यायला पाहिजे. तर आपण बघूया त्या सेटिंगबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. Edge panel. Maximum restrictions. Provides extra strong protection for people who may be the target of sophisticated cyber attacks. Most people don't need this level of protection. मी If you turn this सांगितल्याप्रमाणे on, ज्या some of प्रकारे your phone's features will be restricted. मी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रकारे जे विशेष लोक आहेत, विशेष खास लोकांसाठी बनवण्यात सेटिंग आलं आहे. नॉर्मल लोकांना ऑटो ब्लॉकरपर्यंत ठीक आहे, परंतु माझ्या माहितीनुसार ही सेटिंग तुम्हीही ऑन करून ठेवा. कारण हॅकर ही असे सेटिंग करण्यात आले जे जे हॅकर आहेत किंवा ट्रॅकर अलर्ट करतात किंवा हॅक करतात त्यांच्यासाठी ही त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी खूप महत्त्वाची सेटिंग आहे. तर ही अशा लोकांसाठी टार्गेट करण्यात आलं आहे ज्यांना वाटते की बाबा माझा मोबाईल किंवा मला हॅक करण्याची शक्यता दाट आहे, अशा लोकांसाठी करण्यात आलं. तरी पण तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये मोडता हॅकरला कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं डिव्हाइस हॅक करण्यासाठी ही सेटिंग बंद असेल तर सहजपणे रस्ता मिळतो. तर आपण बघूया ही सेटिंग कशा प्रकारे या सेटिंगमध्ये काय मोर प्रायव्हसी आणि सिक्युरिटी भेटतात बघूया. Apps. Turns on app protection. टर्न्स ऑन ॲप प्रोटेक्शन्स ही खूप महत्त्वाचं आहे. कारण बघूया, Apps on your phone will be scanned for viruses and spyware once each day, and new apps will be scanned when you install them. बघा, Learn more. तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस किंवा मालवेअर काय आला असेल तर हा मोबाईल ईच अँड एव्हरी डे म्हणजे रोज तुमचा मोबाईल हा स्कॅन करतो आणि तुमच्या ॲपमध्ये किंवा मालवेअरमध्ये काही मालवेअर्स ॲपमध्ये आले असतील तर ते तुम्हाला कळवतो. याचबरोबर तुम्ही एखादं नवीन ॲप डाउनलोड करत आहे प्ले स्टोअरवरून किंवा सॅमसंग स्टोअरवरून सुद्धा जरी तुम्ही डाउनलोड करत असाल तरीसुद्धा ह्या ॲपमध्ये या सेटिंग्सच्याद्वारे त्या ॲपची पडताळणी केली जाते. नंतरच तुमच्या मोबाईलवरती हा ॲप डाउनलोड करण्याची परमिशन दिली जाते. तर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती ॲप डाउनलोड करण्यापूर्वीच तुमच्या मोबाईलची सिक्युरिटी वाढवली जाते. तर ही एक सेटिंग फार महत्त्वाची आहे. Locks device admin apps. लॉक डिव्हाइस ॲडमिन्स ॲप्स. इथं लक्षात ठेवा, लॉक डिव्हाइस ॲडमिन्स ॲप्स काय विषय आहे. Prevents device admin apps and work profiles from being activated on your phone. This protects you from attacks where these features may be used to access your data or remotely control your phone. ही एक सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे. ॲडमिन्स ॲप जो आहे सेटिंग्स आहे तर हॅकर तुमच्या मोबाईलवरती कोणत्याही प्रकारचे ॲडमिन ॲप डाउनलोड करून किंवा तुमच्या मोबाईलवरती थर्ड पार्टीच्या माध्यमातून ॲडमिन्स ॲप वापरू शकत नाहीत किंवा ॲडमिन्स ॲप तयार करून ते इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईलवरती रन करू शकत नाही. स्वतः तुमच्या मोबाईल डिव्हाइसवरती ॲडमिन राहू शकतं. अशा प्रकारे हे खूप महत्त्वाचे सेटिंग्स आहे. नेटवर्क्समध्ये हे खूप महत्त्वाचे सेटिंग्स आहे. आपण बघूया नेटवर्क काय आहे. Prevents your phone from connecting to 2G networks. 2G networks are older and less secure than modern networks. Blocking them can prevent someone else from intercepting your network traffic and personal data. 2G networks are uncommon in most places, but may still be used in some parts of the world. Prevents your phone from connecting to 2G networks. Prevents your phone from connecting to 2G networks. 2G networks are older and less secure than modern networks. Blocking them can prevent someone else from intercepting your network traffic and personal data. 2G networks are uncommon in most places, but may still be used in some parts of the world. If you are in an area where only 2G networks are available, you won't be able to make or receive calls, send or receive text messages, or use mobile data.
तर ही सेटिंग अशा प्रकारची आहे की या सेटिंगच्या माध्यमातून 2G नेटवर्कला पूर्णपणे बंद करण्यात येतं. 2G नेटवर्कवरती तुमचा मोबाईल कधीही स्विच होत नाही आणि 4G आणि 5G याच्यावरती स्विच होत राहतो. परंतु या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ज्या ठिकाणी तुमच्या मोबाईलला 2G नेटवर्क आहे, नेटवर्क तिथे 2G आहे, तिथं मात्र तुम्ही कॉल किंवा SMS कोणत्याही प्रकारचं इंटरनेट वापरू शकत नाही. कारण या मोबाईलला तिथं परमिशनच भेटत नाही की 2Gवरती स्विच होणे. परंतु याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की 2G नेटवर्क हे जुनं आहे. जुनं असल्यामुळे हॅकर्स काय करतात, ते हॅक करणं त्यांना सोपं असतं. म्हणून हे हॅकर्स तुमच्या डिव्हाइसवरती 2G नेटवर्क्सचा वापर करून तुमच्या डिव्हाइस ॲक्सेस घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही हे शक्यतो ऑन ठेवा. जर तुमच्या एरियामध्ये 4G नेटवर्क असेल, शक्यतो सर्वत्र 4G कमीत कमी सगळ्या एरियामध्ये आहे. ज्या ठिकाणी 2G आहे त्यांना मात्र थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. Blocks auto reconnection to non-secure Wi-Fi networks. Prevents your phone from blocks auto reconnection to non-secure Wi-Fi networks. ब्लॉक ऑटो रिकनेक्शन टू Blocks auto reconnection to non-secure Wi-Fi नॉन-सिक्युअर networks. वायफाय नेटवर्क्स. हे काय काम करतं बघूया. Prevents your phone from automatically connecting to non-secure Wi-Fi networks you've used in the past. This can prevent someone else from intercepting your network traffic and personal data. You can still connect to these networks manually in Wi-Fi settings. Non-secure networks include open, enhanced open, and WEP networks. तर ही फार महत्त्वाची सेटिंग्स आहे. तुम्ही काही कारणास्तव किंवा काही गरजेनुसार तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरता. त्यानंतर वायफाय वापरल्यानंतर पुन्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर ते मोबाईल काय करतं, जो मोबाईल तुम्ही वायफाय वापरला होता तो ऑटोमॅटिक कनेक्ट करून घेतं. तर याच्यामुळे काय होतं, तर अनसिक्युअर वायफाय काय असतात, तर ज्या वायफायला पासवर्ड नसतो किंवा सिक्युरिटी नसते त्या वायफायला अनसिक्युअर वायफाय किंवा मॅलिशियस वायफाय म्हणतात. परंतु याचा वापर काय होतो, हॅकर्स काय करतात, तर याच्या प्रकारचे डुप्लिकेट वायफाय कॉपीराईट करून ते तुम्हाला तुमच्या डिव्हाइसला कनेक्ट करतात आणि तुमचा डिव्हाइस पूर्णपणे हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ह्या सेटिंग्स तुम्ही ओपन ठेवल्यामुळे, ही सेटिंग पूर्णपणे ओपन ठेवल्यामुळे तुमच्या हॅकिंगमध्ये पूर्णपणे सुरक्षा भेटते. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता. अशा प्रकारचे ह्या सेटिंगचा फायदा होतो. आपण पुढची एक सेटिंग बघूया. Gallery. Blocks shared albums. ब्लॉक शेअर्स अल्बम्स. The shared album menu isn't available, and other people can't invite you to shared albums. This protects you against invitations from people who may not be who they say they are, and it prevents you from accidentally sharing pictures that might be sensitive. बघा, तुमच्या डिव्हाइसमध्ये सेन्सिटिव्ह काही फोटो असतील, काही डॉक्युमेंट्स असतील, तर तुम्ही कोणाला पाठवले तर ते सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या डिव्हाइसमधील जे फोटो किंवा इमेज पाठवले आहेत त्यांचे लोकेशन ब्लॉक करतं. त्यामुळे पुढच्याला कळत नाही की कुठून डॉक्युमेंट्स वगैरे पाठवले आहेत, ते कळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये कोणत्या व्यक्तीला शेअर करत असाल तर ते हे शेअर करण्याची परमिशन देत नाही. अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित दिलं जातं. ह्या सेटिंगचाही वापर तुम्ही करू शकता. Removes location data when sharing pictures. When you share a picture from gallery, location data will be removed from the picture before it's sent. This prevents the recipient from being able to determine where the picture was taken. बघा, मी सांगितल्याप्रमाणे ह्या सेटिंगचा वापर केला तर तुम्हाला काय होतं, तर तुम्ही कुणाला डाटा शेअर केला, फोटो किंवा इमेज शेअर केलं, तर कोणत्याही प्रकारच्या पुढच्या व्यक्तीला कुठून तुम्ही डॉक्युमेंट पाठवले आहेत किंवा फोटो पाठवले आहेत याचं कुठल्याही प्रकारचं लोकेशन पाठवलं जात नाही. अशा प्रकारे हे ऑटो ब्लॉकरचं काम मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. Removes location data when blocks shared albums. The shared album किंवा menu isn't available, and other people can't invite you to shared albums. तर This protects you against invitations from अशा people who प्रकारचे may not be who महत्त्वपूर्ण they say. सेटिंग्स ऑटो ब्लॉकरबद्दल आपण Auto थोडक्यात माहिती घेतलेली आहे. ऑटो Prevents ब्लॉकर installation of system software that hasn't been certified by Samsung. Auto blocker helps keep you safe from security threats, suspicious activity, and privacy risks. तर आशा आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटलं असेल. तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न जरूर विचारा किंवा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंकला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे, तिथे जरूर व्हिजिट करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन एका विषयासह, नवीन एका सेटिंगबद्दल आणि नवीन एका विषयासह शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा भेटूया. शब्दस्पर्श टेक चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.